तर जय श्रीराम भावना, आपण आज पैठणमध्ये आलो होतो कारण आपल्या पन्नू भावाची एका दुकानाची ओपनिंग होती. मी एका गाडीच्या खाली उतरलो तेवढ्यात पन्नू म्हणे चला म्हणे आता उजूक पैठणला जायचं म्हणे आपल्याला. पन्नू भाऊला म्हणलं काय विषय तो म्हणे आपल्याला एका दुकानासाठी थोडंफार सामान घ्यायचंय म्हणजे रेबिन वगैरे. आम्ही का मग जनरल स्टोअर मध्ये आलो होतो, त्यांनी आम्हाला बऱ्याचशा व्हरायटी दाखवल्या रेबिन मधल्या, पण त्यांना म्हणलं आम्हाला एका भगवा कलर द्या. मग कातर घेतली, रेबिन घेतली आणि थोडेफार फुलं घेतली होते. मग आलो होतो उजूक पन्नू भाऊ त्यांच्या दुकानामध्ये. दुकानात आलो रे का आपल्याला पोगळे वस्तीचे सर्व मित्र परिवार भेटले होते. मग एक आम्ही सगळ्यांनी मिळून एका पन्नू भाऊला थोडीफार मदत करू लागलो होतो. इथं काय केलं माहितीये, मग दर्शन वगैरे घेतलं, थोडा प्रसाद घेतला आणि मेन प्रसाद तर बाकी होता, मग तो पण घेऊन टाकला होता. कृषी सेवा केंद्राचे मालक म्हणजेच आपले नंदकिशोरदाजी, आपला अर्जुन भाऊ पण शेवगाव मधून आला होता, मग त्याची पण भेट घेतली होती. त्यानंतर एक आपल्या सचिन भाऊचं पण एकदम ओके मध्ये नाश्ता करायचं काम चाललं होतं. त्यानंतर एक आपल्या कटिंग पण करायची होती, मग कटिंगच्या दुकानामध्ये गेलो होतो आणि कटिंग करून घेतली होती. आमचे सर्व मित्र एका लय दिवसानंतर एकत्र गोळा झाले होते, त्यामुळे आम्ही नाथ घाटामध्ये मस्तपैकी फिरण्यासाठी गेलो होतो. आम्ही मग तिथं थोडं थांबलो होतो, फोटो वगैरे काढले आणि निघालो होतो मग नाथ मंदिराकडे. भावांनो, हे बरं का आपलं श्री संत एकनाथ महाराज समाधी मंदिर. नाथ मंदिरात आम्ही येऊन एका दर्शन वगैरे घेतलं होतं आणि चाललो